नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे ऑन माझी व्हिडिओ बघत राहा तुम्ही. मधुर आणि मधुर जादू ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करते. तर आज आपल्या चंदगड डेपोमध्ये ना राजमाता जिजाऊ बसींचं लोकार्पण सोहळा असा खुशखबर आहे. आपल्या राजमाता जिजाऊ 5 मंजूर झाले आहेत, त्यापैकी 3 आता डेपोत सध्या हजर असत. त्यामुळे 3 बसींचं लोकार्पण सोहळा होणार हा बघू शकतात. तर मान्य आपले भरमण्णा साहेब इलेले असत. तर आमदार साहेब येतात का माहीत नाही, बघूया आपण. आणि लोकार्पण सोहळा करणार असत आता मस्तपैकी स्टँडवर. तर बघूया आपण, चला. मंडळी बघू शकतात आपले चंदगडचे नगराध्यक्ष पण साहेब इलेले असत. तर चला मस्तपैकी आता उद्घाटन सोहळा करूया आपण. बघू शकतात पब्लिक कितीला. हे आपला चंदगड एस टी स्टँड. तर मंडळी बघू शकता आता बसची पूजा करून घेतात. हे बघू शकता आपले महामंडळाचा स्टाफ, चालक, वाहक तथा आशीर्वाद हो कोळी साहेब आला की तिरुपतीहून आणि काय आशीर्वाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी, जय भवानी. मंडळी आता ना राऊंड मारणार असत चंदगड मधला. चला जाऊया. या गाडीत आता सगळी मोठी माणसं बसतात. तर मंडळी मस्तपैकी सगळी बसलेली असतात. बऱ्यापैकी 55 लोकांची बसतात. आणि आपले पोवाडकर साहेब ड्रायव्हर असतात पहिलेच. बघू शकतात असा मार्केटमध्ये ट्रॅफिक होता. आणि आजच्याच दिवशी झाला आता एक बरा झाला. त्या निमित्तानं याच्यावर तोडगो तरी निघात. बघा मागे एक पण एस टी लागली आहे. बघू शकता हे रोजचाच ट्रॅफिक हा. आज यांच्याने आपल्या डोळ्यानेच बघितल्यानंतर एक बरा झाला. आत्ता ती गाडीवाली येईल, गाडी काढल्याने. आणि आत्ता ट्रॅफिक थोडासा मागे मागे घेतात गाडी. बघू शकता किती लांब लचक रांग लागली गाडी यांची. काय बे खड्डे आमची बस याच्यात जुनी होत आहे. परवाच केलं आणि परत झालं होय त्या दिवशी केल्याने. खड्ड्यांमुळे आमची बस जुनी होते लगेच. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. मंडळी मस्तपैकी उद्घाटन सोहळा झालेला. एक चंदगडमध्ये राऊंड पण मारून दिले. आणि चंदगडात तुम्ही बघितलं असताना आज त्यांच्यानी स्वतःहून बघितलं आणि ट्रॅफिक कसा होता, काय होता, खड्डे कसे असत, काय असत, जरा बरा वाटला. बघूया आता त्यांच्यावर काय उपाययोजना करतात, काय केल्यानंतर चांगलीच गोष्ट आहे. तर आपण आता ना तुमका बस दाखवूया कशी असा आतमधनं, कशी सिटिंग कॅपॅसिटी किती आहे वगैरे, काय बसबद्दल इन्फॉर्मेशन देऊया. तर जाऊया आपण डेपोमध्ये आणि तुमका दाखवूया. चला मंडळी आता आपण डेपोकडे पोचलेलो असू. आणि भयानक पाऊस येलो बघा त्याच टायमात बघू शकतात. आणि हे आपल्या समोर असा राजमाता जिजाऊ बस, जे की आता पहिल्या फेरीत जाता चंदगड बेळगाव बघू शकतात. आणि त्यासाठी एक असा बस. तर आपण बसचं एक इन्फॉर्मेशन देऊया तुमका कशी काय बस आहे. आणि ह्या बसमध्ये आणि त्या बसमध्ये काहीच फरक नाही हा. नवीन लालपुरीमध्ये आणि त्या दोन्ही पण अशोक लेल्यांचेच असत. पण एकच विषय हा की त्याच्यात 3x2 हा सेटिंग. तर चला तर दाखवूया तुमचा. होऊ शकतात समोरना बस कशी दिसता, एक नंबरच.
हीच बसमधनं आता आपण फिरून येलो. बघू शकतात ही साईट ना बस. यासाठी मस्तपैकी आपल्या महामंडळाचे लोगो हा. त्यानंतर यासाठी राजमाता जिजाऊ असं लोगो हा. तर बसच्या आता आतमध्ये जाऊया आपण आणि दाखवूया तुमका. तर म्हणजे बघू शकता ही असं साईट ना अशी बस. तर चला जाऊया आतमध्ये. बघू शकतात हे असा केबिन, ड्रायव्हर केबिन. आणि जी आपली नवीन लालपरी असतात ना त्यांच्यासारखाच सेम हा. ड्रायव्हर सीट काय अजून बदललेली नाही जा, तशीच भेटता. आणि ही पॅसेंजर सीट बघू शकतात सगळे. बघू शकता यासाठी 3 असत आणि यासाठी 2 असत. अशी पूर्णपणे 56 सीटा असत बघू शकतात शेवटपर्यंत. आणि मस्तपैकी गाडी या करकरीत नवीन बघू शकता. हे बघा 56 सिटिंग असत. बसमध्ये ना कॅमेरे असत बघू शकता. एक मागे एक पुढे एक असे. आणि साऊंड बॉक्स पण असत बघू शकतात. बघा मागणं बघा कशी दिसता. एक नंबर भारी वाटला. एक नंबर बस. फक्त बसून बघूया थांबा आम्ही. कारण सगळ्यांचे ह्या होता होय कम्फर्टेबल अशी नाही आणि एका पुशबॅक पण नाही. तर बाकीच्या पण व्हिडिओत ना होताच त्या डिमांड की सीट तेवढी आरामदायी नाही. खरंच नाही आहे तशी. लोकलला त्याला फक्त लॉंग रूटला म्हटलं तर इतक्या वेळ बसन कमरेचं जायच सगळा. बघूया काय होता. आणि आमच्यासारखे ब्लॉगर माणसात समजा ह्या सीटवर बसले तर त्यांना व्हिडिओ करणं अवघड होतं. आता बघूया ह्या सीटवर बसून बघूया आपण. ह्या सीटवरनं पण अवघडच आहे. पूर्ण काच दिसणार नाही. आणि ह्या सीटवरनं पण नाही दिसणार आहे बघा. ब्लॉगरसारख्या आमच्या माणसांसाठी ही एस टी अवघड आहे. ह्या पण सीटवर बसून उपयोग नाही, ह्या पण सीटवर बसून उपयोग नाही. व्हिडिओ काढायचा कसं आपण ब्लॉगरमध्ये. ह्या एक्स्ट्रा झाला थोडी खूप दिला. त्या बसमध्ये अर्धा पॅकेट होता. तर बघू शकता आतमधनं काहीशी अशी बस असा मस्तपैकी. तर भारी वाटला. चंदगड डेपो आपल्या बस भेटलेले असत. तर सध्या तरी 3 डेपोपर्यंत पोहोचले आहेत मंडळी. ह्या आता बसला ना एक पहिली फेरी लावल्याने ह्या. आणि आपले कोडकर साहेब असत आणि यासाठी कंडक्टर गोंधळे साहेब असत. आणि पहिलीच फेरी आहे का कोल्हापूर कुदनूर ना. पहिला बुजवडे मग कुदनूर कोल्हापूर अशी फेरी हा. तर मस्तच लागले आपले एकदाशी बस रूटला. मंडळी लागलेल्या आता आपण एक रील करून टाकूया. बस आता बुजवड्याक जाता त्यामुळे बुजवडी रील तुमका खूप गावतली. मधुर जाधव एक लालपरी प्रेमी या आयडीवर. तर लागलेल्या आता आपण मस्तपैकी बुजवड्याची एक फेरी मारून पण येऊया आणि एक रील पण करूया इंस्टाग्रामसाठी. चला बघू शकतात कॅमेरे कसे दिसतात. सगळे पहिली प्रवासी. बघू शकतात चार्जिंगची पण सोय आहे मस्तपैकी. आणि हे भावन आपली चार्जिंग लावलं ना लावू घ्या का झालं काय. ओके चला बुजवडे. चला बुजवडे. आता बघू शकतात बस आपली गौशामध्ये पोचलेली आहे. गौशी. तर मंडळी बघू शकता आपली आता गाडी बुजवड्यामध्ये पोचली आहे. या बुजवड्यामधला मंदिर हा. आणि बस पण आता रिकामी झाली बघू शकता सगळी उतरली. आता आपण मस्तपैकी एक फेरी मारून गेलेलो असू परत चंदगडला. बघू शकता आपण चंदगड स्टँडवर असू. आणि आता ही बस चंदगड कुदनूर जातली. त्यानंतर कुदनूरवरनं कोल्हापूर जातली अशी फेरी आहे का भारी. आज सगळ्यांचाच नशीब चांगला. नवीन बसमधनं फिरायला गावला. आपण पण मस्तपैकी फिरायला नेलेलो असू. तर मस्तपैकी आज झालेला शूट पण आपला बऱ्यापैकी झाला. आणि उद्घाटन सोहळा पण बऱ्यापैकी झालं. भारी वाटला एक नंबरच. तर या सगळ्यात तुमचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला फेसबुकला फॉलो करा. भेटा पुढच्या व्हिडिओत. बाय.